हॅलो माय डिअर सुपर लर्नर, आजच्या तुमच्या यूट्यूब चॅनलवर इंग्लिशच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत इन्फिनिटिव्ह अँड जिरंड्स। म्हणजे एचएससी बोर्ड्समध्ये किंवा एसएससी बोर्डमध्ये, एचएससी म्हणजे 12th क्लास आणि एसएससी म्हणजे 10th क्लास, या दोन्ही बोर्ड्समध्ये इन्फिनिटिव्ह आणि जिरंड मोस्ट आयएमपी टॉपिक आहे। हर वेळेस म्हणजे प्रत्येक बोर्ड एग्जाम मध्ये 1 मार्क्स किंवा 2 मार्क्सला इन्फिनिटिव्ह जिरंड्स विचारले जाते। एक तर इन्फिनिटिव्ह येईल किंवा जिरंड्स येईल। ओके, तर यापैकी एक टॉपिक विचारलं जात असतं आणि दोन्ही टॉपिक जे आहे इंटर कनेक्ट आहे, म्हणजे एकमेकास काय संबंधित टॉपिक आहे इन्फिनिटिव्ह अँड जिरंड्स। तर आजच्या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये, इंग्लिशच्या लेक्चरमध्ये आपण इन्फिनिटिव्ह म्हणजे काय आणि जिरंड्स म्हणजे काय अभ्यासणार आहोत। तर सुरुवात करूया। जसे की तुम्हाला माहित आहे, माझं नाव शुभम राऊत आणि मी गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला या माझ्या यूट्यूब चॅनलवर एसआर ट्युटोरियलवर इंग्लिश विषय शिकवत आहे। त्यासोबत मी भूगोल म्हणजेच इंग्लिश मीडियमचं जिओग्राफी आणि मराठी मीडियमचं भूगोल, त्याचबरोबर 10th क्लासची टेक्स्ट बुक आणि 12th क्लासची महाराष्ट्र बोर्डाची टेक्स्ट बुक युवक भारती हे सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे। ग्रामर सुद्धा मीच घेत आहे आणि अशाच नवीन आणि ट्रिक्स सोबत आपले शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आहे। तर आपल्या चॅनलला एकदा विजिट करा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब सुद्धा करा। तर वळूया आपल्याला इन्फिनिटिव्ह आणि जिरंड्स म्हणजे काय। तर सुरुवातीला इन्फिनिटिव्ह म्हणजे काय समजून घेऊया। तर आपण जेव्हा अभ्यासतो, तू करेंगा, तू फोडेंगा, तू कर लेंगा यार, म्हणजे जिथे तू 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 जे म्हणतो म्हणजे टू राईट, टू गो, टू वॉक, याच्या वेळेस जेव्हा आपण टू लावतो ते मराठी हिंदीमध्ये काय होते, तू करेंगा, तू फोडेंगा, तू लिखेंगा यार। ओके, तर हे तू 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 म्हणजे इन्फिनिटिव्ह होय आणि जिरंड म्हणजे सोप्या भाषेत आयएनजी वरचं चौथं रूप म्हणजे जिरंड्स होय। ओके, आयएनजी फॉर्म। तर आपण सुरुवातीला परिचय करून घेऊया की इन्फिनिटिव्ह म्हणजे काय आणि जिरंड्स म्हणजे काय। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण शिकूया इन्फिनिटिव्ह म्हणजे काय। इन्फिनिटिव्ह, तर इन्फिनिटिव्ह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून 2 + V1 वरचं पहिलं रूप। जर वाक्यामध्ये 2 + V1 दिसला तर ते समजायचं काय, इन्फिनिटिव्हचं रूप आहे। 2 + V1 बेस फॉर्म ऑफ वर्ब V1। ओके, 2 + V1 जर वाक्यामध्ये कुठेही दिसेल तर ते समजायचं काय, इन्फिनिटिव्ह आहे। जसं की टू वॉक, टू राईट, टू पुश, टू रीड, टू पुट, टू कट। ओके, जसंही V1 + 2 दिसला किंवा 2 + V1 बेस फॉर्म ऑफ वर्ब दिसलं, प्रेझेंट वर्ब दिसला, तर तिथं समजायचं काय, इन्फिनिटिव्ह आहे। आपलं इन्फिनिटिव्ह वापरल्या गेलेलं आहे वाक्यामध्ये। ओके, आपण अनेक वेळा म्हणत असतो टू इस्केप, टू राईट, टू स्पीड, टू स्पीक, टू राईट, टू ड्रिंक, टू ड्राईव्ह, म्हणजे ज्यावेळेस आपण टू लावतो त्याला इन्फिनिटिव्ह म्हटलं जातं। जसं की एक्झाम्पल, टू वॉक म्हणजे V1 आला पाहिजे, इथं काय आला पाहिजे, V1 ओनली। टू स्पीक, टू राईट, हे झालं आपलं इन्फिनिटिव्ह। आता व्हॉट इज मीन बाय जिरंड्स। ओके, इकडं याच्या एका साईडला आपण जिरंड शिकूया, म्हणजे तुम्हाला याच्यातला संबंध समजायला येईल काय आहे तो। आता जिरंड म्हणजे काय, तर जिरंडचा सही थोडक्यात अर्थ बघितला तर आयएनजी वाला फॉर्म, काय आयएनजी वाला वरचं आयएनजी चौथं रूप, त्याला आपण जिरंड म्हणतो। ओके, जिरंड। तर बघा, जिरंड मध्ये काही नसतं, तर V1 ला फक्त आयएनजी लागलेलं असतं। V1 + आयएनजी म्हणजे जिरंड होतं, म्हणून मी कॅपिटल आयएनजी लिहिता। ओके, आयएनजी। जसं इथं टू वॉक आहे तर त्याचं जिरंड काय होईल, वॉकिंग, काय होईल, वॉकिंग, हे झालं जिरंड। टू स्पीकचं स्पीकिंग, हे झालं जिरंड। टू राईटचं रायटिंग, हे काय झालं, जिरंड, याला म्हणतात जिरंड। म्हणजे जर वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह दिलेला असेल, म्हणजे 2 + V1 दिलेला असेल, तर आपल्याला वाक्यात काय करायला लावतं, जिरंड करायला लावतं। बोर्ड एक्झाम काय करतं, हे वाक्य देतं इन्फिनिटिव्हचं, त्याला काय करायला लावते, आपल्याला जिरंड करायला लागते, म्हणजे आयएनजी लावायला लागतो, रायटिंग करायला लागते। किंवा वाक्यामध्ये जर जिरंड दिलेला असेल, म्हणजे स्पीकिंग दिलेलं असेल, तर त्या जिरंडचं इन्फिनिटिव्ह करायला सांगते, म्हणजे जिरंडचं इन्फिनिटिव्ह करा किंवा इन्फिनिटिव्हचं जिरंड करा। म्हणजे जर स्पीकिंग दिलेलं असेल वाक्यामध्ये तर आपल्याला काय करायला लागते, टू स्पीक, हे आपल्याला इन्फिनिटिव्ह वापरावं लागते। आणि लक्षात ठेवा 2 + V1 येतं आणि त्याचं जेव्हा
जिरण बनतं तेव्हा टू काय होतं, निघून जातो, त्याचं जिरण बनतं आणि टू निघून जातो, नुसतं काय होते आयएनजी लागते, रायटिंग होते, काय होते रायटिंग होते. ओके, इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही हे वाला समजून घेण्यासाठी, कारण खूप सिंपल आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, 2 + V1 आणि जिरण म्हणजे काय, V1 + ING म्हणजे चौथं रूप, वर्बचं चौथं रूप ING वाला. जसं की टू वॉकचं वॉकिंग होतं, टू स्पीकचं स्पीकिंग होतं, टू राईटचं रायटिंग होतं, टू कटचं कटिंग होतं, टू पुटचं पुटिंग होतं. ओके, टू ड्राईव्हचं ड्रायव्हिंग होतं, टू ड्रिंकचं ड्रिंकिंग होतं. म्हणजे ING म्हणजे जिरण आणि 2 + V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह. इथपर्यंत क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? आणि मी हे पण सांगितलं, वाक्यामध्ये जर इन्फिनिटिव्ह दिलं असेल तर जिरण करायला सांगतं बोर्ड, असं लिहून राहतं इन्फिनिटिव्ह वाक्य टू वॉक आणि ब्रॅकेटमध्ये लिहिते रिराईट द सेंटेन्स विथ जिरण. ओके, मग जिरण करायला टू काढून टाकायचा, वॉकचं काय करायचं खाली वॉकिंग करायचं, वॉकिंग. बाकी सेंटेन्स जसं ना तसं, सेंटेन्समध्ये काहीही बदल न करता, वाक्य दिलेलं आहे त्यात काहीही बदल न करता फक्त इन्फिनिटिव्हच्या जागी जिरण करायचं आणि जिरण असेल तर त्याला 2 + V1 म्हणजेच इन्फिनिटिव्ह करायचं. इथपर्यंत क्लिअर? मी एक एक्झाम्पल ठेवतो, बाकी सब मोडून टाकतो. आता काही मी तुम्हाला फक्त रूल्स नाही तर तुम्हाला काही मी हे लिहून देतो, म्हणजे काही टिप्स लिहून देतो की कसं चेंज करायचं, इंटरचेंज कसं करायचं, त्याचे टिप्स आहे. टिप्स, हे रूल्स नाही टिप्स आहे, फक्त लक्षात ठेवायचं. पहिले तर इंटरचेंज करायचं. काय करायचं, इंटरचेंज म्हणजे इंटरचेंज म्हणजे जर वाक्य जर आपल्याला इन्फिनिटिव्ह दिलेलं असेल तर त्याचं काय करायचं, जिरण करायचं आणि वाक्यात जर आपल्याला जिरणचं दिलेलं असेल तर त्याचं काय करायचं, इन्फिनिटिव्ह करायचं. त्याला काय करायचं, इन्फिनिटिव्ह करायचं. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, 2 + V1 करायचं, जिरण असेल तर ING असेल तर त्याला 2 + V1 करायचं आणि 2 + V1 दिलेलं असेल तर त्याचं काय करायचं, ING करायचं, V1 + ING करायचं. ओके, कळालं? इंटरचेंज करायचं. काय करायचं, वाक्यात काहीही बदल न करता, सेंटेन्समध्ये काहीच बदल न करता, सेंटेन्सच्या नियमात काहीच बदल न करता फक्त काय करायचं, इंटरचेंज करायचं. म्हणजे इंटरचेंज म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह असेल तर जिरण करायचं, जिरण असेल तर इन्फिनिटिव्ह करायचं. टू वॉकचं वॉकिंग करायचं आणि वॉकिंग दिले असेल तर टू वॉक करायचं. इथपर्यंत कळालं? डोंट चेंज इन दिस गिवन सेंटेन्स, यूज जिरंट्स और इन्फिनिटिव्हज. ओके, एवढं क्लिअर झालं विद्यार्थी मित्रांनो? आता एक रूल्स येतो. आता हा रूल्स लिहा. हे झालं टिप्स आपली इंटरचेंज करण्याची. आता रूल्स लिहा, दुसरा रूल्स. हे रूल्स आहे, लागेच हे लक्षात ठेवा किंवा पाठ करून घ्या. रूल्स म्हणजे जर वाक्यामध्ये आपल्याला जिरण सोबत काय येतं, प्रिपोजिशन येतो. काय येतं, जिरण सोबत जिरण सोबत काय येतो, प्रिपोजिशन येतो. प्रिपोजिशन जसं की इन ऑन फॉर, मोस्टली फॉर येतो च्यासाठी. ओके, फॉर, आफ्टर, बिफोर, आफ्टर येतो. आणि जसे जे प्रिपोजिशन आहे इन, ऑन, फॉर, अबाउट, आफ्टर, बिकॉज, टू पण येऊ शकतो जिरण सोबत, कारण प्रिपोजिशन म्हणून. तर हे जे प्रिपोजिशन आहे ते जिरण सोबत येत असतं. काय येतो, जिरण सोबत येतो. परंतु इन्फिनिटिव्ह सोबत आधीच वापरलेला आहे टू, त्यामुळे हे सगळे काय निघून जातो, प्रिपोजिशन जेव्हा इन्फिनिटिव्ह करतो तेव्हा निघून जातो. आणि ही प्रिपोजिशन रिमूव्ह व्हाईल युजिंग इन्फिनिटिव्ह. रिमूव्ह, ह्या काय करायचं, प्रिपोजिशनला रिमूव्ह करायचं आहे व्हाईल यूज इन इन्फिनिटिव्ह. जेव्हा आपण इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 + V1 वापरतो तेव्हा हे सगळे प्रिपोजिशन काय होईल, निघून जाईल, रिमूव्ह होईल. त्याचबरोबर जिरणचा ING सुद्धा रिमूव्ह होईल. आणि जेव्हा इन्फिनिटिव्हचं म्हणजे 2 + V1चं आपण जिरण करू, ओके, 2 + V1 म्हणजेच काय होय, इन्फिनिटिव्ह होय. तर इन्फिनिटिव्हचं जेव्हा जिरण करू तेव्हा काय करायचं, जिरण करताना जर वाक्यात सेन्सनुसार काय वापरायचे, प्रिपोजिशन वापरायचे. काय करायचे, प्रिपोजिशन वापरायचे. प्रिपोजिशन वाक्याचा अर्थ काय त्याच्यानुसार वापरायचे. ओके, कारण इथचा टू काय होतो, रिमूव्ह होतो आणि इथं ING + प्रिपोजिशन वापरू शकतो अकॉर्डिंग टू सेंटेन्स. ओके, क्लिअर विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत? आय होप इथपर्यंत क्लिअर असेल.
कळालं इथपर्यंत की वाक्यामध्ये जर जिरंट प्लस प्रिपोजिशन दिलं आहे ते इन्फिनिटिव्ह करताना काय करायचं, इन्फिनिटिव्ह करताना हे काढून टाकायचं. जिरंट आयएनजी काढूच, परंतु इन्फिनिटिव्ह सुद्धा काढायचं, कारण की इन्फिनिटिव्ह मध्येच काय टू प्लस असतो म्हणून काय प्रिपोजिशन काढून टाकायचं इन्फिनिटिव्ह करताना. परंतु इन्फिनिटिव्ह जेव्हा जिरंट करतो तेव्हा वाक्याच्या अर्थानुसार त्याच्यात प्रिपोजिशन ऍड करायचे. ओके इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो. आता काही सेंटेन्स बघूया. तर बघा, अकॉर्डिंग टू द मिनिंग ऑफ सेंटेन्स यूज preposition in the given sentence. Okay, आता घेऊया सेंटेन्सेस. खूप सोपी आणि सगळ्यात स्कोरिंग आणि सोपी जर कोणता टॉपिक म्हटलं ग्रामर मधला तर HSC आणि 10th क्लासचं SSC यासाठी इन्फिनिटिव्ह जिरंट्स असतं. कारण यात काहीच करावं लागत नाही, फक्त काय करावं लागतं, एक तर इन्फिनिटिव्ह दिलं असेल त्याला आयएनजी लावा लागतं, टू काढून टाकला तो, एक तर जिरंट दिलेला असेल तर त्याला काय करावं लागते, इन्फिनिटिव्ह करावं लागते. एवढंच करणे, बाकी काही जिरंट दिलं असेल इन्फिनिटिव्ह करायचं, इन्फिनिटिव्ह दिलं असेल तर जिरंट करायचं. एवढंच वाक्यामध्ये अदर काही चेंज करायचं काम नाही, बाकी जशाच्या तसं लिहायचं आहे. आता समजेल तुम्हाला. ओके लिहा. People started pushing from behind. ओके, पहिलं सेंटेन्स आहे एक्झाम्पल. पहिला आहे एक्झाम्पल, EG म्हणजे एक्झाम्पल होतं किंवा EX म्हणजे एक्झाम्पल होतं. पहिला आहे people started pushing behind. यूज हे इंट्रक्शन आहे आपलं इन्फिनिटिव्ह. यूज इन्फिनिटिव्ह. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जिरंट किंवा इन्फिनिटिव्ह जो येतो तो काय येतो, डबल वर्ब येतो वाक्यामध्ये. हा तर मेन वर्ब आहे, काय मेन वर्ब आहे, परंतु डबल पुश करणे म्हणजे सुद्धा ढकलणे होते, म्हणजे धक्का देणे, हे सुद्धा काय जिरंट एक वर्बच असतो. म्हणून याला काय म्हणायचं, सेकंड वर्ब जर दिसला, वर्ब पहिला तर हे मेन वर्ब राहतोच किंवा हेल्पिंग वर्ब राहतो, जर दुसरा जर वाक्यामध्ये डबल वर्ब दिसत असेल तर ते काय जिरंट आहे. त्याला जर आयएनजी लागला असेल तर जिरंट, टू लागला असेल तर V1+2 असेल तर इन्फिनिटिव्ह. म्हणजे वाक्यात दोन वर्ब जेव्हा येतो तेव्हा एक तर जिरंटच्या फॉर्ममध्ये येतो किंवा इन्फिनिटिव्हच्या फॉर्ममध्ये येतो. तरी काय आपला सेकंड जिरंट आहे, आता त्याला काय करायचं, इन्फिनिटिव्ह करायचं आहे. तर काय करू आपण, वाक्यात काहीही बदल करायचा नाही, फक्त काय करायचं, आयएनजी काढून टाकायचं, तिथं काय लावायचं, इन्फिनिटिव्हचा 2+V1 म्हणजे पुश करायचं. ओके इथपर्यंत कळालं विद्यार्थी मित्रांनो. आपण करूया उत्तर. आता बघा, पीपल स्टार्टेड पुशिंगचं काय होईल, 2+V1, इन्फिनिटिव्ह करताना V1 पाहिजे म्हणून पुश होईल, पुश टू पुश, हे झालं आपलं इन्फिनिटिव्ह, टू पुश बिहाइंड झालं उत्तर. सोपी पुशिंगचं काय केलं, टू पुश, हे झालं आपलं इन्फिनिटिव्ह पासून जिरंट पासून काय बनवलं आपण, इन्फिनिटिव्ह बनवलं. यूज इन्फिनिटिव्ह किंवा मेक अ सेंटेन्स इन्फिनिटिव्ह. ओके कळालं इथपर्यंत. दुसरा सेंटेन्स बघूया आता. आपण 2 ते 3 सेंटेन्स घेऊया, बाकी एक सेपरेट व्हिडिओ आहे उद्या, तुम्हाला यावर मिळून जाईल की याचे सेंटेन्सेस कसे सॉल्व्ह करायचे. ते घेऊया आपण लाईव्ह व्हाईट बोर्डवर घेऊया. हे आपलं जे फिजिकल बोर्ड आहे ते न घेता आपण काय घेऊया, ऑनलाईन जे बोर्ड्स असतात व्हाईट बोर्ड त्यावर तो लेक्चर कंडक्ट केला जाईल. ओके, त्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल मी आधीच लिहून आणले PDF मध्ये आणि त्याचे उत्तर तुम्हाला सोडून दाखवेल. आय स्पेंड्स हवर लुकिंग फॉर ॲन adjective. Okay, adjective. I spent hours. Okay, hours looking for an adjective. इथे करायचं इन्फिनिटिव्ह. करा मग यूज इन्फिनिटिव्ह. आता बघा, वाक्यात एक स्पेंट म्हणजे पहिला वर्ब दिलेला आहे जो की मेन वर्ब आहे, स्पेंट मेन वर्ब आहे, आणि काय ING वाला जिरंट आहे, हे काय जिरंट आहे.
तर आता जिरंडचं आपल्याला इन्फिनिटिव्ह करणं आहे. तर करूया. आय स्पेंट आवर्स टू लुक, टू प्लस V1 म्हणजे लुक, टू लुक हे झालं इन्फिनिटिव्ह फॉर ॲन ॲब्जेक्टिव्ह. ओके, ॲब्जेक्टिव्ह हे झालं इन्फिनिटिव्ह. टू लुक चिरणचं इन्फिनिटिव्ह टू लुक. ओके, टू लुक झालेलं आहे. आता जे काही अदर एक्स्ट्रा जे काही एक्झाम्पल्स आहे ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सॉल्व करून देईन. अशा तऱ्हेने छोट्या छोट्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण ह्या ग्रामरचा कोर्स आपल्या यूट्यूब चॅनलवर कंप्लीट केला जाईल, ज्यामध्ये HSC बोर्ड आणि SSC बोर्ड म्हणजे 10th क्लास आणि 12th क्लासचं इंग्लिश, त्याच प्लस 9चं आणि 11चं सुद्धा ऑलमोस्ट सेम ग्रामर असतं, ते सुद्धा व्हिडिओ बघू शकते. धन्यवाद माझं चॅनल बघण्यासाठी.